प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन. मी तुमच्यासाठी एक वचन बोलू इच्छित आहे. स्तोत्र संहिता 118 अध्याय वचन 8 मधून, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं प्रियानो, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरावर भरोसा ठेवणं हे बरं आहे. आता आम्ही जर बघितलं तर का परमेश्वरावर भरोसा ठेवायचा, त्याचं कारण काय आहे? तर स्तोत्र संहिता 62 अध्याय वचन 7 मध्ये त्याचं उत्तर भेटलेलं आहे. तर आम्ही वाचूया ते वचन. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे, माझा बलाचा दुर्ग, माझे आश्रय देवच आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो की दावीद म्हणतो, माझे तारण हे देवावर अवलंबून आहे, माझे वैभव देवावर अवलंबून आहे. म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा की आम्ही मनुष्यावर विश्वास ठेवू नये तारणासाठी. जर तुम्हाला वाटत असेल की आमचं तारण व्हावा, तर मनुष्य तारू शकत नाही, मनुष्याचं वैभव होऊ शकत नाही, मनुष्य त्याचं आश्रय होऊ शकत नाही, आणि शास्त्र सांगतं की तो मनुष्य दुर्ग होऊ शकत नाही. आणि काही वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तो प्रभू जो आहे तो विश्वासनीय आहे. प्रभूवर आम्ही विश्वास ठेवू शकतो, कारण की का, तो आमचा तारणार आहे, तो आम्हाला वाचवणार आहे. शास्त्र सांगतं की तो आम्हाला वाचवावा म्हणून त्यानं स्वर्ग सोडलं आणि या पृथ्वीवर मनुष्य रूप धारण करून तो आमच्यासाठी उच्च दुर्ग झालेला आहे, तो आमचं आश्रयस्थान झालेला आहे. म्हणून प्रियांनो, आम्हाला ह्या वचनातून एकच गोष्ट पाहायला भेटते की आम्ही मनुष्यावर विश्वास ठेवू नये. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं तारण व्हावा, तर मनुष्य तुमचं तारण करूच शकत नाही, मनुष्य तुम्हाला वाचूच शकत नाही. कारण की शास्त्र आम्हाला सांगतं मनुष्य आहे आणि देव आहे. देवच आम्हाला ह्या सर्व गोष्टीतून वाचू शकतो, ज्या गोष्टी मनुष्याच्या हातात नाही. आम्ही पापापासून वाचू शकत नाही, आम्ही नरकाच्या अग्नीपासून वाचू शकत नाही, आम्ही दुष्ट कर्मापासून वाचू शकत नाही, आम्ही दुष्ट ह्या पिढीपासून वाचू शकत नाही. तर शास्त्र सांगतं की येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, आम्हाला ह्या सर्व गोष्टीतून तो आम्हाला वाचू शकतो. म्हणून आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे, येशूवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण की तो आमचा तारण आहे, तो आमचा दुर्ग आहे, तो आमचा आश्रयस्थान आहे, आणि आमचं जीवन जे आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तारला जावा, तर येशूवर विश्वास ठेवा, कारण की येशू हा नावाचा अर्थ असा आहे की तारणारा, वाचवणारा. म्हणून लक्षात ठेवा, तो आम्हाला पापापासून वाचवतो, तो आम्हाला शापापासून वाचवतो, आणि जगातल्या हरेक दुष्ट शक्तीपासून वाचवतो. म्हणून लक्षात ठेवा प्रियांनो, तो आमचा तारण आहे, तो आमचा वैभव आहे, आणि तो आमचा दुर्ग, आणि तो आमचा आश्रयस्थान आहे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं मनुष्यावर भरोसा ठेवण्यात. शास्त्र आम्हाला सांगतं, दावीद म्हणतो की मी प्रभू तुझ्या चरणाची अपेक्षा करत आहे, मी तुला शरण येत आहे. कारण की त्याला माहित होतं की परमेश्वर तारणार आहे,